नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आहे कोकणातल्या गावी. तर मंडळी, मी आता चाललो आहे आमच्या गावच्या मारुती मंदिरामध्ये. तर तुम्हाला मारुती मंदिर दाखवतो. आमचा एक मारुती मंदिर आहे, तिकडे जाणार आहे. थोडा 5-1 मिनटाचं अंतर आहे, तर तिकडे मी आता निघतो आहे. माझ्यासोबत आहे माझी भाची आहे संस्कृती, आणि ही बाजूची आहे दर्शनाताईची मुलगी. तर चला आता निघूया. हां, आता आमच्यासोबत एक ॲड झाली आहे, स्वरा. ही स्वरा आहे. तर चला आता निघूया. तू कॅरमच केला, याला बोललो तर ह्याची आता आंघोळ नाही झालं. चला चला पटापट. कुठं मोगरा आहे का? कळी नको घेऊ, तो वरती आहे बघ एक फूल. हां, तोही वाला घे. हां, तो एक घे. 2 असले तरी मी 2 घेतले त्याच्यामध्ये. हे बघ छोटी छोटी आहेत. दे ह्याच्यामध्ये टाक. स्वरा घे, ह्याच्यात टाक. बाकी आबोल्याची तर नाहीत. चल बस झाली. तर मध्ये जास्वंदीची भेटली तर बघू. तर मंडळी, आम्हाला सगळी मोगऱ्याची फुलं भेटलीत आमच्या इथं, आणि आबोलीची पण घेतलेली आहेत. तर आम्ही चाललो आहे मंदिराकडे. हा मंदिराचा रस्ता इकडे. इकडे सुतारवाडीकडे जातो. इकडे आद्या काय करतोय? हो काय, रोज चालव तिला मग सारखी सारखी. जाऊन येतो मंदिरात. मी गावी आलो की आपलं मंदिराकडे जातोच. वरती गणपती मंदिर तर आणि मारुती मंदिर, म्हणजे जाऊनच येतो गावी आलो की. इकडे म्हणजे येणं जाणं होतंच. आणि काय करताय? हो बसली. इकडं मारुती मंदिरात जाऊन येतोय. गावाला ऊन बघा किती लागते. गावचं ऊन म्हणजे आता मुंबईचं ऊन आणि गावचं ऊनमध्ये फरक आहे. गावी एकदा 9-9:30 वाजले की एकदम ऊन एकदम कडक लागतो. पण हवा सुटलेली असते एकदम. तर हवा एकदम सुटलेली आहे, त्याच्यामुळे जास्त गरम नाही लागत. आणि लोक जे कामाला जातात आता बाहेर, ते सकाळी लवकर 7च्या आतमध्ये. इकडे बघा ताराचा कंपाऊंड आहे. या बाजूला मस्त फुलं वगैरे आहेत. ही फुलं घेऊया काय? पण वरती आहेत ही फुलं, वरती आहेत इकडं. चला जाऊ दे, नाही हात नाही पोचणार. या बाजूला इकडे ताराचा कंपाऊंड, म्हणजे आमच्या इकडे हा मोठा कलमांचा हे आहे, आंब्याची झाडं. छान अशी. आता आलो आहे मंदिराजवळ. मंदिराजवळ छान एकदम मस्त वाटतं, वारा सुटला आहे. इकडे आमची यात्रा भरते या बाजूला. तर मंडळी, फायनली आलो आहे मंदिराकडे, आणि माझे मित्र वगैरे आले. ते अक्षय आणि केतन आलेलं आहे. बजरंगबली की जय. हे बघा, हा आमचा मंदिराचा स्पेस आहे इकडे. म्हणजे काय मीटिंग वगैरे असली तर इथेच होते, त्या बाजूला.
ते बघू शकता ही मूर्ती आहे ना आमची मारुतीची मंदिरातली, ती गावातल्याच माणसांनी दगडामध्ये घडवलेली आहे बऱ्याच वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मग मंदिराची स्थापना झाली. आणि इकडे बघा वरती हे जे श्रीरामजी हे केलेली आहे मूर्ती, ही सुद्धा म्हणजे आता काहीतरी 2-3 वर्षापूर्वी केलेली आहे छान अशी. तर आता यात्रेला कलर वगैरे झालेला आहे मस्त छान. आणि दर हप्त्यामध्ये एक वेळेस इकडे सुतावाडीतलं भजन असते. इकडे ह्या बाजूला इकडे हनुमान चालीसा लावलेली आहे. एक ह्या बघू शकता ह्या बाजूला. पूर्वी आमचं मंदिर म्हणजे कौलार होता आणि हा सुद्धा म्हणजे भिंती वगैरे होते सिमेंटच्याच होत्या. जोता खाली दगडांचा होता, म्हणजे काळा दगड असतो ना त्याचा दगड होता. आणि त्याच्यानंतर मग 7 वाड्याने मग पैसे जमा करून मंदिर बांधला लागलं. आणि वरती मग घुमट वगैरे केला. पहिली कौलं वगैरे होती, तर कौलं होती त्याच्यामुळे दर पावसाळ्याच्या आधी साफसफाई व्हायची पूर्ण गावची, म्हणजे कौलवाडी पूर्ण साफ करून मग ते लोक साफसफाई दर करायची, रिपा वगैरे मारायचे. तर तो आता टेन्शन गेलेला आहे. आता डायरेक्ट घुमट वगैरे आणि प्लॅस्टर समोर हे केलेलं आहे, प्लॅस्टर स्लॅब टाकून वगैरे असं छान असं केलेलं आहे. आणि पूर्वी इकडे समोर पाणी वगैरे शिरायचं ह्या बाजूला, आता थोडा उंच केलेलं आहे मंदिर आणि समोरची बाजूसुद्धा उंच केलेली आहे. तर असं छान असं मंदिर आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला रजा घेऊया. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.